पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वांग यांच्यामध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या भागीदारीसह अनेक करारांवरती स्वाक्षऱ्या। राजकीय स्थैर्य असलेल्या भारतामध्ये निश्चित आणि प्रागतिक धोरण तसंच सुधारणा होत असल्याचं सांगत पंतप्रधानांचं सिंगापूरच्या उद्योजकांना भारतात निमंत्रण। पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला नवी दिल्लीत प्रारंभ। हरित भविष्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशात दिली ग्वाही। राष्ट्रीय शिक्षक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातल्या 82 शिक्षकांचा नवी दिल्लीत गौरव। महाराष्ट्रातल्या 5 शिक्षकांचा समावेश। राज्यामध्ये 1,17,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। 29,000 रोजगार निर्मिती अपेक्षित। चक्रधर स्वामींच्या जयंती दिनी त्यांच्या 5 देवस्थानांच्या विकास आराखड्यांना शासनाच्या शिखर समितीच्या बैठकीत मिळाली मंजुरी। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा हानी प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धावपटू सिमरन शर्माची अंतिम फेरीमध्ये धडक, तर तिरंदाजीमध्ये मिश्र सांघिक रिवर्क खुल्या गटामध्ये भारतीय जोडी उपांत्य फेरीमध्ये दाखल। नमस्कार।